या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये जयमाला उत्सवादरम्यान अचानक गोळी झाडली जाते आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी सैरवेळा पळू लागते हे स्पष्टपणे दिसू लागले. गाडी लागल्याने रक्ताने माखलेल्या वधूला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला प्रथम उपचार देऊन पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. कुटुंबीय मोठ्या दुःखात असून लग्नाची विधी थांबवण्यात आली आहे. गोळी झाडल्याबरोबर चेंगराचेंगरी उसळली. या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. वरात उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून बक्सरमध्ये चौथा येथे आली होती. द्वारपूजेनंतर जयमाला विधी सुरू झाला. वधू वर मंचावर उभे होते. नातेवाईक फोटोसाठी पोज देत होते आणि वातावरण हास्य व आनंदाने भरून गेले होते. अचानक गर्दीत असलेल्या प्रियकराजवळ येऊन पिस्तूल काढले आणि थेट वधूवर गोळी झाडली. ही घटना मुसफिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील चौसा नगर पंचायतमधील एका युवा सोहळ्याचे रणांगणात रूपांतर झाले. उत्तर प्रदेशातील बलिया येथून वरात आल्यानंतर आणि वधू-वरांनी मंचावर एकमेकांना हार घातल्यानंतर वधूच्या प्रियकराने अंदाधुंद गोळीबार केला. गोळी वधूला लागल्याने ती मंचावरच कोसळली.